नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. माझं आनंदी उपाय नावाचं पुस्तक आहे, जे 220 रुपयाला आहे. 320 त्याचे पानं आहेत आणि त्याच्यामध्ये भरगच्च उपाय असे दिलेत की जे रोजच्या जीवनामध्ये तुम्ही करू शकता. त्यातलाच एक सोपा असा एक उपाय तुम्हाला सांगतोय, करून पहा. पण हे सगळं समजून घेण्याआधी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना यूट्यूब चॅनल, तर तुम्हाला ते सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि आपल्या मित्रांना शेअर देखील करायचे. चला ऐकूयात. अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राला तुम्हाला दहीभाताचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आपल्या शास्त्रामध्ये चंद्र हा मन, शांती, समाधान, समृद्धी आणि अन्नधान्याचा कारक मानला जातो. त्यामुळे चंद्राची कृपा प्राप्त व्हावी, घरामध्ये सुख समृद्धी वाढावी, यासाठी हा उपाय. कोणत्याही महिन्याच्या, कोणताही महिना असू, त्याच्या अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत तुम्हाला कॅलेंडरमध्ये पाहायला मिळेल की अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत दररोज रात्री चंद्र उगवल्यावर दही भाताचा नैवेद्य दाखवा. शक्य असल्यास हा नैवेद्य केळीच्या पानावर ठेवा. त्याचबरोबर साजूक तुपाचा दिवा लावा. या काळात आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला वस्त्रदान करणंही शुभ मानलं जातं. शक्य असल्यास निळ्या रंगाचा शर्ट किंवा साडी किंवा वस्त्र परिधान करा किंवा दानही करा. चंद्राला दाखविलेला हा दहीभात नंतर प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण करा. हा प्रसाद घरातल्या इतर सदस्यांनी घेतला तरी चालेल. पौर्णिमेच्या दिवशी विशेष महानैवेद्य मात्र अर्पण करा. त्या दिवशी संपूर्ण जेवणाबरोबर दही भाताबरोबर खीरही असावी. नंतर तो प्रसाद घरातल्या सर्वांनी सेवन करावा. मात्र प्रसाद हा टाकून द्यायचा नाही, वाया जाऊ द्यायचा नाही आणि आवश्यक तेवढाच घ्यायचा आहे. या उपायामागे भावार्थ असा आहे की जशी शुक्ल पक्षामध्ये चंद्राची कला दिवसेंदिवस वाढत जाते, तशीच आपल्या जीवनातला आनंद, मानसिक शांतता, धनधान्य आणि समृद्धीही वाढत जावी, अशी प्रार्थना कळत नकळत आपण चंद्रदेवाकडे करतो. लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा श्रद्धा, सात्विकता आणि चांगल्या कर्मासोबत केला तर त्याचं फळ अधिक चांगलं मिळतं. हा उपाय अंधश्रद्धा म्हणून नाही, तर ईश्वरावर विश्वास ठेवून आणि सकारात्मक संकल्पनेने करा. श्रद्धा, दान, सदाचार यांची जोड असेल आणि कष्ट असतील तर जीवनामध्ये शुभ परिणाम का बरं अनुभवायला मिळणार नाही. त्याचबरोबर हे उपाय केले म्हणजे कामधंदे करायचे नाहीत, पैशाचा पाऊस पडतो, असं मात्र अजिबात नाही. त्याचबरोबर याला तुम्ही सायन्सला घासून पाहू नका, कारण याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. याला आपल्या आजी आजोबांनी सांगितलेल्या उपायांचा पारंपरिक आधार आहे. अनेक लोक करून पाहतात, त्याचा त्यांना चांगला अनुभव येतो. त्यामुळे तुम्ही देखील हा करून पहा आणि मला अनुभव जरूर कळवा. हे आणि असे अनेक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि आणखीन तुम्हाला भरपूर माहिती हवी असेल तर माझं आनंदी उपाय नावाचं पुस्तक तुम्हाला मिळेल. त्याची किंमत आहे 220 रुपये. पानं आहेत 320 पानं आणि जो खाली क्रमांक येतोय त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधा. पुन्हा भेटूयात.